झी 24 तास एक पाऊल पुढे. एफडीआय मधील गुंतवणूक, एफडीआय मधील गुंतवणुकीवर झालेलं शिक्कामोर्तब या विषयावर चर्चा करतो. या शेवटच्या सेगमेंटमध्ये मला जायचंय नितीन पोद्दार यांच्याकडे. नितीन पोद्दार, मला सांगा, परदेशी गुंतवणूक आता येणार, कारण पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे लढाई आर पार की है. करेक्ट. ही इज रेडी टू फेस द इलेक्शन्स ऑल्सो. मला तुम्ही आता सांगा की याच्यातल्या सर्वात मोठ्या आव्हानाविषयी आपण या सेगमेंटमध्ये पटकन बोलूया. मला सांगा, याच्यातल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबद्दल आणि त्याहीपेक्षा तंत्रज्ञानाबद्दल आपण काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही इन्व्हेस्टमेंट आपण मोकळ्या मनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. इफ यू सी मेकेन्झीचा रिपोर्ट होता, त्यांनी सांगितलं की 60% इंजिनियर्स आपले एम्प्लॉयबल नाहीये, त्यांना स्किल सेट्सची गरज आहे. तर त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सुशिक्षित वर्ग आहे. त्या सुशिक्षित वर्गाला स्किल सेट्स देण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कोण करणार? ही सगळी हे जे मोठ्या मोठ्या कंपन्या रिटेलच्या इथे येतील, तर दे विल इन्व्हेस्ट इन दिस पीपल, बिकॉज त्यांना शेवटी मनुष्यबळ लागणार आहे. तर दे विल मेक शुअर दॅट ही जी मोठ्या प्रमाणात आपली जी तरुण मंडळी आहे त्यांच्या स्किल सेट्सवरती ते इन्व्हेस्ट करतील आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या पूर्ण व्यवस्थेमध्ये एक टेक्नॉलॉजी फार मोठा भाग असतो. मी या दोन मोठ्या कंपन्या, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कोल्ड मॅनेजमेंट आणि डिस्ट्रीब्युशन, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी विल नीड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या मगाशी म्हटल्याप्रमाणे की रिटेलची इन्व्हेस्टमेंट जी येणार आहे, ही इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये सुद्धा जाणार आहे. आज रिअल इस्टेट सेगमेंटला अख्ख्या देशामध्ये स्लंप आहे, इन्व्हेस्टमेंट्स होत नाहीये. इफ यू विल सी की ही सगळी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे रिअल इस्टेटमध्ये सुद्धा होईल. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची एम्प्लॉयमेंट जनरेशन ही पूर्ण व्हॅल्यू चेन अशी डेव्हलप होत जाईल. म्हणजे एक प्रकारे उद्योग व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला यातनं चालना मिळेल. मला जायचंय बिंदुमार जोशी यांच्याकडे. बिंदुमार जोशी, या कार्यक्रमात शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. मला सांगा, तुम्ही या सगळ्या निर्णयाला काही राजकीय बाजू आहे असं आपल्याला वाटतं का? एक मिनिट, मी एकच मिनिट घेतो. त्यातला महत्वाचा मुद्दा हा की ऍट व्हॉट कास्ट आपण हे करतो आहोत. गेल्या 63-65 वर्षात या देशात एम्प्लॉयमेंट अमक्या तमक्या या सगळ्या गोष्टी आल्या, त्या आपण करू शकलो नाही. याचा हा कबुली जबाब तुम्ही देता आहात. म्हणजे जेव्हा हा कबुली जबाब देतात तेव्हा हा सिंहासन खाली करो, जनता आई है, असा उच्चार पुन्हा करावा लागेल. याचं कारण असं की तुम्ही काही केलं नाही. आता परदेशातली गुंतवणूक आणून हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे करतात. 65 वर्षे काय म्हणतात? इस्रायलचा किती वर्ष झाली? आपल्यानंतर स्वतंत्र झाला देश, त्याची किती तपशील सांगू मी? मला तुम्ही याच्यातलं सांगा, याच्यातल्या राजकीय बाजूबद्दल आपण काय म्हणाल? राजकीय बाजू तर याला राजकीय रंग देऊच नका असं माझं म्हणणं आहे. याच्या मात्र समाजाचं प्रजातंत्र आहे, पण याला राजकीय रंग दिला की त्याचा वेगळा होईल. काँग्रेस एका बाजूला खेचेल, बीजेपी एका बाजूला, कम्युनिस्ट एका बाजूला, असं सगळं त्याचं राजकीय स्वरूप होईल. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग दिला की घोटाळा. मी सांगतो ना, ग्राहक चळवळीत कधीही राजकीय सावली देखील मी पडू दिली नाही, म्हणून ती टिकून आहे. आज राजकीय पक्षाने बांधलेली ग्राहक चळवळ संपली. मला ते चंद्रशेखर टिळक, आय अप्रिशिएट. मला याचे चंद्रशेखर टिळक यांच्याकडे. चंद्रशेखरजी, मला सांगा, प्रत्येक निर्णयाला 2 बाजू असतात. एक असते आर्थिक आणि दुसरी राजकीय. आणि अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय, किंबहुना या दशकातला सर्वात मोठा निर्णय नुसताच आर्थिक असता तर गोष्ट वेगळी, परंतु याला काही राजकीय पदर आहेत. त्या पदरांविषयी आपण काय सांगाल? मुळामध्ये याला राजकीय पदर आहेत हे जरा सुद्धा नाकारता येणार नाही. रंग द्यावा का देऊ नये अशी जी चर्चा बिंदू माधवजी करतायत ते तुमच्या माझ्या हातात नाही. याला राजकीय पार्श्वभूमी आहे, ही निखळ वस्तुस्थिती आहे. आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की मुळामध्ये जे काही अनेक घोटाळ्यांची चर्चा, ही अत्यंत योग्य राजकीय वेळ आहे. आणि मुळात जे आर किंवा पारची तुम्ही जी चर्चा केली, ते मनमोहन सिंगांचं जे काही रूप आपल्याला 91 सालपासून पाहतेय त्याच्यामध्ये हे बसणारं नाही. ही अशी जेव्हा टोकाची भूमिका मनुष्य घेतो तेव्हा मला त्या माकडाचीच गोष्ट आठवते की जोपर्यंत आपल्या डोक्यापर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत माकड आपलं पिल्लू आपल्या खालती ठेवतं, वेळ आल्यावरती ठेवतं. ते आपल्या अंगाशी आल्यानंतर ते पिल्लू खाली घेतं. संपूर्णपणाने या राजकीय दबावाखाली पण आर्थिकदृष्ट्या महत्वाचा असे हे चारही घेतलेले निर्णय आहेत. याच्यामध्ये या 4 निर्णयातली दोघांमध्ये मांडवली होऊ शकते, दोघांमध्ये होऊ शकत नाही असा सरळ सरळ राजकीय अर्थ देणारे हे 4 निर्णय लागोपाठच्या 2 दिवसात, तेही बाजार संपल्यानंतर घोषणा करावी, या इतक्या योगायोगाच्या गोष्टी अर्थकारणात आणि राजकारणात होत नाहीत, त्या नाटक आणि सिनेमामध्ये होतात. बाजार संपल्यानंतर खऱ्या अर्थाने इतिहास घडला आणि पार्लमेंटचं सेशन न झाल्यामुळे कदाचित हा निर्णय लांबणीवर पडला होता, तो आज झाला. परंतु भारतीय
अर्थशास्त्रातल्या इतिहासातला आजचा सर्वात महत्वाचा दिवस होता. त्याच्यावर उलटसुलट मतं व्यक्त होत आहेत. त्या दोन्ही बाजूंची मतं आपण ऐकली. त्या दोन्ही बाजूचे जे मान्यवर होते, चंद्रशेखर टिळक असतील, नितीन पोद्दार असतील आणि बिंदुमाधव जोशी असतील, त्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो. FDI इथे आलेलं आहे, येणार आहे, अशी चिन्ह आता दिसत आहेत. त्याचे परिणाम दुष्परिणाम आहेत की सुपरिणाम हे थोड्या दिवसात आपल्याला कळणार आहे. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.